नमस्कार प्रेक्षकांनो, आपण पाहतोय या मालिकेचा आजचा म्हणजेच 10 जुलैचा रिव्ह्यू. चला तर मग बघूयात आजच्या या एपिसोडमध्ये नेमकं काय काय घडून गेलं आहे ते. तर एकीकडे राजकुमार अस्वस्थपणे फेऱ्या मारत असतो. भैरवीने आपल्याला इथे नेमकं कशासाठी बोलावलं असेल याचा तो विचार करत असतो. थोड्याच वेळात भैरवी त्या ठिकाणी येते. राजकुमार तिला लगेचच विचारू लागतो की काय गं, काय झालं, तुझी आणि तिची भेट झाली का, काय बोलली ती. आणि त्यावेळी ही भैरवी सांगू लागते, हो, आम्हा दोघींची आज फायनली भेट झाली. आणि मला सांग, तिची माझ्यासमोर बोलण्याची लायकी तरी आहे का. अरे मी ना तिला चांगलीच धमकावून आले आहे. आता यापुढे ती माझ्या वाटेला तर काही जाणार नाही. आणि ते ऐकून राजकुमार म्हणतो की अगं ते सगळं ठीक आहे, पण मला सांग, त्यावेळी त्या ठिकाणी फक्त जगन्नाथ आणि तीच होते का, की आणखीन कोणी होतं, म्हणजे एखादं लहान मूल वगैरे. तर भैरवी स्पष्टपणे नकार देते. पण तरीसुद्धा हा राजकुमार तिला खोदून खोदून विचारत असतो की खरंच त्या ठिकाणी कोणीही नव्हतं ना, म्हणजे तुला कोणत्या लहान मुलाचे कपडे किंवा युनिफॉर्म किंवा खेळणी वगैरे असं काहीच दिसलं नाही का. आणि त्यावेळी ही भैरवी थोडीशी वैतागूनच म्हणते की राजकुमार, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही आहे का, माझा काही मेमरी लॉस झालेला नाही आहे. मी तुला सांगितलं ना, तिथे फक्त ते दोघे जण होते, बाकी कोणीही नाही. पण नेमकं काय घडले, तू मला इतकं खोदून खोदून का विचारतोय. हे बघ, आता माझ्यापासून काहीही लपवू नको. आणि तेव्हा कुठे जाऊन हा माणूस तिला असं सांगायला सुरुवात करतो की 8 वर्षांपूर्वी त्या जगन्नाथने भविष्यवाणी केली होती की सावलीचं मूलच तुझ्या विनाशासाठी कारणीभूत ठरेल. आणि जर खरंच तिचं मूल अस्तित्वात असेल ना, तर मला त्याला आता संपवून टाकावं लागेल. आणि ते ऐकून भैरवी मात्र चिडते आणि राजकुमारला म्हणते की राजकुमार, जर तू सावलीच्या त्या मुलाला किंवा मुलीला हात जरी लावला ना, तरी याद राख, माझ्या इतकं वाईट दुसरं कोणीही नसेल. आणि भैरवीला चक्क असं बोलताना ऐकून राजकुमारला आश्चर्य वाटतं. तो विचारतो की काय झालंय तुला, तू कशाला त्या सावलीच्या मुलांची काळजी करते. आणि तेव्हा ही भैरवी त्याला असं म्हणू लागते की जगन्नाथने काय भविष्यवाणी केली आहे की सावलीचं मूल तुझ्या विनाशासाठी कारणीभूत ठरेल. कदाचित असंही असू शकतं की जर तू त्या मुलाला मारून टाकलं तर तुझा विनाश होईल. आणि ते ऐकून राजकुमार थोडासा काळजीत पडतो, विचारात पडतो. भैरवी त्याला म्हणते की हे बघ राजकुमार, मी इथे परत आली आहे त्या सावलीसोबतचा माझा हिशोब चुकता करण्यासाठी. त्यामुळे तू ना उगाच मध्ये मध्ये करू नको. तुझा जो काही हिशोब आहे ना, तो तू नंतर चुकता कर. पण आता मला शब्द दे की जर त्या सावलीला मुलगा किंवा मुलगी असेल तर तू त्याला हातही लावणार नाही, त्याच्या वाटेलाही जाणार नाही. आणि तेव्हा नाईलाजाने का होईना पण राजकुमार हो म्हणतो, भैरवीला त्याचा शब्द देतो. आणि मग ती बाई तेथून निघून जाते. त्यानंतर राजकुमार भैरवीचा जो असिस्टंट असतो त्याला विचारतो की काय रे, तुला खंड्याबद्दल काही माहिती मिळाली की नाही. त्यावर तो माणूस म्हणतो, हो मला माहिती मिळाली आहे, पण मी कन्फर्मेशनची वाट पाहतोय. आणि ते ऐकून राजकुमार खुश होत म्हणतो की ठीक आहे, मग जेव्हा तुला पूर्ण माहिती समजेल तेव्हा मला सांग. आणि मग त्यानंतर तोही तेथून निघून जातो. तर हा जो राजकुमार असतो तो मनाशी म्हणू लागतो की मी भैरवीला शब्द तर दिलाय, पण चुकून जरी त्या सावलीचं मूल माझ्यासमोर आलं ना, तर मी त्याला काही सोडणार नाही, मारून तर टाकणारच. त्यानंतर रात्री आपल्याला असं पाहायला मिळतं की व्यंकटेशजी आणि सावली भैरवीबद्दल बोलत असतात. भैरवीने दिलेल्या धमकीमुळे ते दोघेही जण काळजीतच असतात. सावली म्हणत असते की मला ना त्या माईंची आता खरंच भीती वाटायला लागली आहे, कारण त्यांच्या डोळ्यात फक्त सूड दिसत होता. आणि त्यावेळी व्यंकटेश म्हणतो की सावली, मग चल आपण ना परत आपल्या बेळगावला जाऊयात. पण ही म्हणते की व्यंकटेशजी, तिकडे तो रतन आहे, आपण तिकडे गेलो तरी आपल्याला सुखाने जगता येणार नाही. आणि मग व्यंकटेश म्हणतो की आपण माझ्या आजोळी जाऊयात, तिथे तर आपल्याला कोणी ओळखूच शकणार नाही. पण जगन्नाथ म्हणतो की अरे काय चाललंय तुम्हा दोघांचं, तुम्ही काय आयुष्यभर अशी शहरं आणि घरं बदलत बसणार आहात का. आणि मग तो स्पष्टपणे सावलीला सांगतो की सावली, आता ना फक्त एकच पर्याय आहे, मीडियासमोर येणं. कारण आता जोपर्यंत तू सगळ्यांसमोर येत नाही आणि तुझी बाजू सांगत नाही ना, तोपर्यंत या ज्या काही चर्चा होत आहेत ना, त्या काही थांबणार नाही. त्यामुळे आता तुला समोर यावंच लागेल, नाहीतर ना खरंच तुझ्या चारित्र्यावर डाग लागू शकतो. आणि ते ऐकून मग सावली ही निर्णय घेते की आता काही झालं ना तरी सगळ्यांच्या समोर यायचं आणि जे काही सत्य आहे ते सांगायचं.
त्यानंतर दुसरीकडे आपण असं पाहतो की राजकुमारला त्या खंड्याचं लोकेशन नेमकं कुठे आहे हे समजलेलं असतं आणि ते लोकेशन पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकते, कारण ते असतं मेंदळेंचं घर. आणि म्हणूनच तो खूप घाबरतो. त्याला प्रश्न पडतो की तो खंड्या इथे कसा काय येऊ शकतो आणि तो जर इथे आला असेल तर नेमका कोणाला भेटण्यासाठी. आणि मग त्याला मोनिकावरच संशय येतो. तो रूमचा वगैरे दरवाजा बंद करतो आणि थेट त्या मोनिकाचा गळा दाबतच तिला खंड्याविषयी विचारतो. ती मोनिका तर खूप घाबरते. स्वतःची कशीबशी सुटका करून घेत म्हणू लागते की तू काय डोक्यावर पडलायस का? तो खंड्यात तुझा माणूस आहे ना, मग मला कसं माहीत असणार तो इथे कशासाठी आला होता ते. तर राजकुमार म्हणतो की खोटं बोलू नको, त्याचं लास्ट लोकेशन आपलं घर आहे. खरं खरं सांग, तो तुला इथे भेटायला आला होता ना? पण मोनिका म्हणते नाही, असं काही नाही आहे. मी शुभ्राची शपथ घेऊन सांगते, खंड्याचं लास्ट लोकेशन आपलं घर कसं आहे मला माहीत नाही. आणि मग ती पुढे नाटक करत असंही म्हणते की कदाचित तो ना आईंना किंवा सारंगला भेटायला आला असेल बरं का. कदाचित त्याने तुझ्याबद्दल सगळं काही त्यांना सांगितलं असेल. पण राजकुमार म्हणतो ते शक्यच नाही आहे, कारण जर असं असतं ना तर आत्तापर्यंत त्या सारंगने माझा जीव घेतला असता. आणि त्यावेळी मोनिका म्हणू लागते की हे बघ, माझ्यावर विश्वास ठेव, मला त्याच्याबद्दल काहीच माहिती नाही आहे. पण कदाचित त्याचा मोबाईल इथे असू शकतो आणि तो आपण लवकरात लवकर शोधून काढायला हवं तर मी तुला मदत करते. आणि त्यावर मग हा राजकुमारही हो म्हणतो. त्यानंतर मग दुसरा दिवस उजाडतो. पत्रकार जगन्नाथजींच्या घरी आलेले असतात. ते जगन्नाथजींना विचारतही असतात की तुम्ही आत्ता आम्हाला इथे का बोलावून घेतलं आहे. आणि तेव्हा जगन्नाथजी म्हणतात की आज तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. आणि मग त्यानंतर त्या ठिकाणी एंट्री होते आपल्या सावलीची. सावलीला पाहून त्या पत्रकारांना आनंद होतो, आश्चर्यही वाटतं. ते खूपच गोंधळ करू लागतात. जगन्नाथ त्यांना म्हणतो की शांत व्हा, ती इथे तुमच्याच प्रश्नांची उत्तरं द्यायला आली आहे. आणि मग त्यानंतर सावली खुर्चीवर जाऊन बसते आणि ते पत्रकार तिला प्रश्न विचारायला सुरुवात करतात. सावली त्यांना सगळ्यात आधी हे सांगते की यापुढे माझ्या नावाचा उल्लेख करताना सावली भागवत असा करायचा, सावली मेंदळे नाही, कारण आता माझा त्या घराण्याशी काहीच संबंध नाही. त्यामुळे ते लोक आश्चर्याने विचारतात, म्हणजे तुमचा आणि तुमच्या नवऱ्याचा घटस्फोट झाला की काय? पण सावली म्हणते की मी इथे माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काहीच बोलणार नाही. तुमचा जो मूळ प्रश्न आहे त्याबद्दल मी इथे बोलायला आली आहे. आणि मग त्यानंतर ती गेली 8 वर्षे नेमकी कुठे होती, काय करत होती, ती अज्ञातवासात का गेली होती, तिने गाणं का सोडलं होतं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्या पत्रकारांना देते. आणि त्यामुळे ते पत्रकार खुश होतात. आणि मग ते शेवटचा प्रश्न असा विचारतात की तुम्ही भैरवी माईंचं चॅलेंज ॲक्सेप्ट करणार आहात का? आणि त्यावेळी सावली सांगते की या प्रश्नाचं उत्तर थेट भैरवी माईंनाच योग्य त्यावेळी दिलं जाईल. आणि त्यानंतर मग ती पत्रकार परिषद संपते आणि सावली तेथून निघून जाते. दुसरीकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की मोनिकाने हे सगळं काही पाहिलेलं असतं आणि ती लगेच तिलोत्तमाकडे जात सावलीच्या त्या पत्रकार परिषदेबद्दल तिला सांगते. त्यामुळे तिलोत्तमा खूपच घाबरते आणि म्हणू लागते की आता देवाकडे माझी एकच प्रार्थना आहे की ती बाई आता या घरात येऊ नये, तिची सावली आपल्या घरावर किंवा माझ्या सारंगच्या आयुष्यावर पडू नये. आणि तेव्हा मोनिका म्हणते की आईसाहेब, तुम्ही काही काळजी करू नका, आता मी तुम्हाला मदत करेल, मी तुमच्यासोबत असेल. सावलीला घरापासून बाहेर लांब कसं ठेवायचं ते मी पाहील. आणि ते ऐकून तिलोत्तमा खूपच खुश होते आणि मोनिकाला वाटेल ते करायची परवानगी देते. पण त्याचवेळी दुसरीकडे आपली अमृता तिच्या लाडक्या सावलीला भेटायला आलेली असते. त्यामुळे तिलाही खूप आनंद होतो. मग दोघीजणी गप्पा वगैरे मारतात. आणि मग त्यानंतर अमृता मुद्दाम तिला विचारते की काय गं, तुझे मिस्टर कुठे आहेत? आणि मग सावली व्यंकटेशला हाक मारते. तो थोडासा घाबरतच पुढे येतो. सावली त्याची आणि अमृताची ओळख करून देते. अमृताला संशय तर आलेला असतो की या दोघांचं लग्न झालेलं नाही आहे. आणि म्हणून ती मुद्दाम त्यांना विचारते की तुमचं लग्न कधी झालं आणि कोणत्या परिस्थितीत झालं? आणि तेव्हा सावली असं सांगते की वहिनी, जेव्हा मी आपलं घर सोडलं ना तेव्हा मी पूर्णपणे खचून गेले होते. मला काय करावं काही सुचत नव्हतं. तेव्हा व्यंकटेशजींच्या आईंनी मला आधार दिला, त्यांच्या घरात राहायला आसरा दिला. आणि मग वर्षभरातच आम्ही दोघांनी लग्न केलं. आणि ते ऐकून अमृता म्हणते की चांगलं आहे, तुमचा सुखाचा संसार पाहून मला आनंद झाला. आणि मग ती तेथून निघून जाते. तर मित्रांनो, आता या मालिकेच्या पुढील भागांमध्ये नेमके कोणकोणते नवीन ट्विस्ट येणार आहेत हे पाहणं खरंच खूप रंजक ठरणार आहे. या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.